रमेश काकांनी पंचवटीत आमच्या घरी येऊन गदिमांना त्यांचा गीतबान हा गीतरामायणाविषयी जी समीक्षा लिहिली होती ते पुस्तक त्यांनी गदिमांना दिलं. आणि ती एक आठवण इतकं नाही. आणि वडिलांचा आणखी एक स्वभाव आहे, पूर्वीच्या लोकांची ही श्रम घेण्याची वृत्ती होती. आता तशी राहिलेली नाही, कारण मीडिया वाढली, सर्व त्यामुळे या लोकांना दोष देण्याचा अर्थ नाही. आता सुधीर फडक्यांची मुलाखत घेण्यासाठी त्यांना दिवाळी अंकात लिहायचं होतं. त्यासाठी ते सुधीर फडक्यांच्या घरी गेले आणि सुधीर फडक्यांनी सुद्धा मोठ्या मनाने केवळ वडील एकच प्रेक्षक वडील समोर आणि त्यांनी अख्खं गीत रामायण म्हणून त्यांच्या समोर अतिशय दुर्मिळ होता हा. आणि ते ऐकून वडिलांनी त्यातील बारकावे हे करून श्रम घेऊन एक सुंदर लेख सुधीर फडक्यांवर लिहिलेला आहे. म्हणजे त्यावेळेसच्या लोकांची ही जी वृत्ती होती, मी फक्त लिखाणात नाही म्हणत आहे, इतर ठिकाणी पण अशी होती की ती एकेका गोष्टीसाठी त्यातल्या बारकाव्यासाठी अतिशय श्रम घ्यायची.